भाई यहाँ पे क्या हो रहा भाई। बैगन। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे गावातून. तर आज होतं गावात लग्न, तर मी कार्तिक निघलो जेवायला, कारण बुवा आज गुंजीन वांग्याची भाजी होती. मग का आलो आम्ही मंडपावर, तिथं पंक्ती चालू आहे. त्याच्यावर आम्ही म्हणलं बा मागून चक्कर मारून डेकोरेशन पाहतो. डेकोरेशन पाहिलं, इकडं पाहिलं तर गजा महाराजची मूर्ती पण होती. म्हणलं बा चला आता आपण थोडंसं हिंडू. मग काय निघालो आम्ही हिंडायला का नाही, इकडे तिकडे नुसतं कुत्र्याने हिंडल्यानंतर आम्ही आलो डीजे. नंतर झाला इशू असा की इथं बा सगळ्या गाडीला करंट धरला आणि नंतर कोणीच काही करू शकलं नाही. मग म्हणलं बा चला आता आपणच हातभार लावू. मग काय आम्ही सगळे इथं पोरं आलो. नंतर सांगितलं बा इथं काय गाडी जात नाही. लाईन बंद केली नाही. काका चलडेवर या काकाने डायरेक्ट वायर तोडला, विषय खतम करून टाकला. डायरेक्ट फोडून टाकला लाईट आणि वायर वर धरले. ते एवढं रिस्क घेऊन ते काका गेले. आमच्या गावात कुठं काही असो, मी आमचे मित्र परिवार सगळे तिथं कधी हजर असतो, म्हणजे असतोच. हे लहान लहान चिल्ले पाले आम्ही तिथे हजर असतो. म्हणजे असं एकच ठिकाण नाही की तिथे आम्ही हजर राहणार नाही. असतो म्हणजे असतो, कारण घरच्यांना दिलं मग कट सोडून तर आम्ही काय करतो. तर फायनली सगळं झालं. मग आम्ही निघालो आता नाचायला, कारण व कोणाचं लग्न असो आम्ही नाचायला तिथं असतो म्हणजे असतो. आम्हाला काही घेणं नाही. लोक काही म्हणू काही करू, आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला फक्त नाचायला पाहिजे. जरासं नाचणं गिसणं झालं. मग आलो आम्ही अक्षदा घेऊन डायरेक्ट इकडं आलो. तर पाहिलं बा इथं मस्त गजा महाराजची मूर्ती मांडली. मग काही इकडं पाहिलं बा 2 लोकांनी तर पाहा किती मोठ्या अक्षदा घेतल्या. माझं होतं काहीच नाही. म्हणलं बा मला द्या जरा म्हणजे थांब आपण घेऊ. मग तेवढ्यात म्हणजे त्या म्हणे बा फोटो काढत. मग त्याच्या संग 2-3 फोटो काढले मस्त ओके मध्ये झालं. तिथं लगेच दुसरं कांड सुचलं. दुसरं कांड असतं की बा आपल्याला तर रीला काढायची. तर मग मिथून आमचा दिसला, मिथून संग रीला काढल्या. आमच्या लहानपणापासूनच्या सवय असं आहे की आम्हाला स्टेजजवळ बसावं लागते. आम्हाला करमतच नाही. पुढं असली की जरा फिलिंग जरा वर जाते, म्हणून आम्ही सगळे पुढे बसत असतो. सगळे पोरं गिरं लहान असं मोठं असं आम्हाला काय घेणं नाही. आम्ही फक्त पुढे बसत असतो. पुढे बसून आमचं एकच कांड, फक्त अक्षदा फेकून मारायचं, बाकी काही नाही. आता जेवढे पुढे पोरं दिसतात सगळे अक्षदा खाऊन मार खाणारे. आमच्या लहानपणची एक आठवण म्हणून बा आम्ही दरवेळेस घेत असतो. कोणाचं लग्न असतो ग्लास भरून अक्षदा पाहिजे, आणि नंतर लग्न चालू झाले की दनादन फेकून मारायचं, काही घेणं नाही. आता तर चला झालं लग्न गिग्न लागलं. आता टाइम झाला 11 वाजलं बा घरी जायचं. आता एडिटिंग पण करायची. तर आमच्या अशी चालूच राहणार आहे. ते भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय.